हॅलो नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मी तुमच्यासोबत वांग्याच्या भरीतची रेसिपी शेअर करत आहे। तर इथे मी एक मोठं काळं वांग घेतलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही ना जी हिरवी वांगी असतात ना ती सुद्धा घेऊ शकता। आणि या वांग्याला मी सुरीने चारी बाजूने चिरा देऊन घेते, त्यामुळे ना वांग आतपर्यंत छान असं भाजलं जातं। त्यानंतर याला मी ब्रशने सगळीकडे असं तेल लावून घेणार आहे, त्यामुळे जेव्हा आपण वांग भाजतो ना आणि त्याचं वरचं जेव्हा साल काढतो ते साल पटकन असं निघण्यासाठी मदत होते। तर इथे मी संपूर्ण वांग्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे वांग आपल्याला सगळीकडून छान असं भाजून घ्यायचं आहे। तर मी गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे आणि त्यावर छान असं वांग भाजून घेत आहे आणि इथे संपूर्ण असं सगळीकडून वांग आपलं भाजलं गेलंय। आणि वांग थोडं जेव्हा गरम असेल ना तेव्हाच त्याची जी वरची साल असते ना ती काढून घ्यायची। अगदी थंड होऊ द्यायचं नाहीये, थोडं थंड झालं आणि थोडं गरम असेल तेव्हाच वरची साल काढून घ्यायची आहे। तर इथे मी वांग्याची जी वरची साल आहे ती पूर्णपणे काढून घेते। तुम्ही बघू शकता वाफा येत आहेत, म्हणजे थोडं थोडं वांग गरम आहे। त्यानंतर इथे मी वरचा जो देठाकडचा भाग होता तो सुरेने कट करून टाकलेला आहे आणि त्यानंतर एक काटा चमचा घेतला आहे आणि त्याच्या मदतीने छान असं वांग आपल्याला मॅश करून घ्यायचंय। तर इथे संपूर्ण वांग बारीक छान असं मॅश झालेलं आहे। त्यानंतर आता आपण याला फोडणी देऊन घेऊया। तर त्यासाठी इथे मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे। तवा थोडा गरम झाला की त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर एवढं तेल घालून घ्यायचंय आणि तेल थोडं गरम झालं की आता यामध्ये मी 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या, त्या बारीक अशा कट करून घेतलेल्या होत्या आणि त्या घालून घ्यायच्या आहेत आणि थोडा वेळ आपल्याला लसणाच्या पाकळ्या तेलावर भाजून घ्यायच्या आहेत। तर लसणाच्या पाकळ्या तेलावर भाजून झाल्या की यामध्ये आता मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला होता तो सुद्धा घालून घेतलेला आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला छान असा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे। तर कांदा छान असा भाजला गेलेला आहे। त्यानंतर इथे मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। टोमॅटो सुद्धा कांद्याबरोबर परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आणि इथे आता मी यामध्ये पाव चमचा हळद घालत आहे, पाव चमचा लाल तिखट घालत आहे। लाल तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यूज करा। त्यानंतर एक चमचा मी धना पावडर घातलेली आहे आणि हे जे मसाले आहेत ते सुद्धा छान असे मिक्स करून परतून घ्यायचे आहेत। आणि हे बघा मसाले छान असे एकजीव झाले कांदा टोमॅटो सोबत। त्यानंतर जे आपण मॅश करून घेतलेलं वांग होतं ते घालून घ्यायचं आणि पुन्हा याला परतवून घ्यायचं आहे। तर इथे छान असं वांग आपलं मसाल्यांसोबत एकजीव झालेलं आहे आणि आता यामध्ये मी वरून हिरवी चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। जी फ्रेश कोथिंबीर असते ना ती वांग्याच्या भरीतमध्ये खूप छान अशी टेस्ट देते, तर तुम्ही नक्की यूज करा। आणि बघा इथे आता आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि सबस्क्राईबच्या पुढे जे घंटीचं बेल आयकॉन दिसतं ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।